शनी अमावस्या आणि शनी जयंती हा अत्यंत प्रभावशाली दिवस मानला जातो। या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने साडेसाती, अडथळे, कर्ज, कोर्ट कचेरी, मानसिक ताणतणाव आणि आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होते। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शनी अमावस्येचे महत्त्व, शनी जयंतीची कथा, कोणते मंत्र म्हणावेत आपण, कोणत्या चुका आपण टाळाव्यात। जय गुरुदेव, स्वागत आहे तुमचे आपल्या आध्यात्मिक परिवारात। आज मी बोलणार आहे एक अशा दिवसाबद्दल जो तुमच्या कर्माचं फळ बदलण्याची ताकद ठेवतो। तो दिवस म्हणजे शनी अमावस्या आणि शनी जयंती। यावर्षी 16 मे शनिवारी साजरी होत आहे शनी जयंती। यावेळची शनी जयंती अत्यंत दुर्मिळ आणि खास आहे, कारण यंदा शनिदेवांचा जन्मदिवस त्यांच्याच आवडत्या वारी म्हणजे शनिवारी येत आहे आणि याच दिवशी वैशाख अमावस्या म्हणजेच शनैश्चरी अमावस्या देखील आहे। जेव्हा शनी जयंती आणि शनैश्चरी अमावस्या एकत्र येतात त्याला ज्योतिषशास्त्रात एक महासंयोग मानला जातो। अनेक व्यक्ती शनिदेवाला फक्त दुःख देणारा ग्रह असेच मानतात, पण सत्य काही वेगळं आहे। शनी म्हणजे शिक्षा नाही, तर शनी म्हणजे न्याय। शनी अमावस्या म्हणजे काय? जेव्हा अमावस्या शनिवारी येते ती शनी अमावस्या म्हणून ओळखली जाते। हा दिवस पितृदोष शांती, शनिदोष निवारण, साडेसातीबद्दल त्रास कमी करण्यासाठी, आर्थिक अडथळे हे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। शनिदेव हे सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र मानले जातात। शनिदेव यांच्याबद्दलची जन्मकथा आपण थोडक्यात जाणून घेऊया। सूर्यदेवांची पत्नी संध्या सूर्याचा अत्यंत तेज हे सहन करू शकत नव्हती, म्हणून त्यांनी आपल्या सावलीपासून छाया निर्माण केली। छाया आणि सूर्यदेव यांच्यापासून शनिदेवाचा जन्म झाला। कथा सांगते की छायादेवींनी अत्यंत कठोर तप केले। या तपाच्या प्रभावामुळे शनिदेव जन्मताच गंभीर, तपस्वी आणि न्यायप्रिय झाले। जेव्हा शनिदेवांची प्रथम सूर्यदेवाकडे पाहिले तेव्हा सूर्याचे तेज हे मंद झाले असे मानले जाते। त्यातून शनिदेवाच्या दृष्टीला फार महत्त्व आहे असे कळते। आता शनिदेवाला का घाबरलं जातं? कारण शनी आपल्या कर्माचे फळ देतात। जर आपण फसवणूक, अन्याय, गरिबांचा अपमान, आईवडिलांचा अपमान, प्राण्यांना त्रास देत असाल तर शनिदेव कठोर परीक्षा घेतात। पण जर प्रामाणिकपणा, सचोटी, सेवा, संयम, मेहनत, आध्यात्मिकता याच्याकडे कल असेल तर शनिदेव हे तुम्हाला राजा सुद्धा बनवू शकतात। शनी अमावस्येला काय करावे तर सकाळी लवकर स्नान करून पाण्यामध्ये काळे तीळ, थोडं गंगाजल टाकून स्नान करा। या दिवशी पिंपळाला पूजन करणं हे जास्त उपयोगी ठरतं। मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा। काळे तीळ, काळे उडीद हे दान करा। किमान 7 प्रदक्षिणा करणं हे अपेक्षित असतं। सोबत शनिदेवाचं दर्शन घेणं सुद्धा हे अपेक्षित आहे। आता शक्तिशाली मंत्र सुद्धा आपण इथे जाणून घेऊया। शनीचा बीज मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रोम सह शनीश्वराय नमः। हा जप किमान 108 वेळा करा। दशरथकृत शनी स्तोत्र जे राजा दशरथांनी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी हे म्हटलं होतं। या दिवशी हे स्तोत्र म्हणणं अत्यंत प्रभावी मानलं जातं। शनिदेव हनुमान यांच्या भक्तांना त्रास कमी देतात असे मानले जाते, म्हणूनच हनुमान चालीसा, बजरंग बाण याचं वाचन हे लाभदायक ठरतं। गरिबांना काळे वस्त्र दान करा। घरामध्ये जर नकारात्मकता ऊर्जा अशी तुम्हाला जाणवत असेल तर सायंकाळी तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। सोबत कापूर, लवंग हे एकत्र लावून घरात फिरवा। शनी अमावस्येला काय करू नये? कोणाचाही अपमान करू नये, खोटे बोलू नये, मद्यपान शक्यतो टाळा, मांसाहार टाळा। साडेसाती म्हणजे शिक्षा असे नाही, तर साडेसाती म्हणजे जीवनाची पुनर्बांधणी असं म्हणू शकता। शनिदेव हे तुमचा अहंकार तोडतात, संयम तुम्हाला शिकवतात आणि कर्माची जाणीव मात्र इथे तुम्हाला करून देतात। म्हणून अनेक लोक साडेसातींवर अधिक यशस्वी होताना तुम्हाला जास्त दिसतील। आता याचं आध्यात्मिक रहस्य काय? तर शनिदेव आपल्याला बाहेरूनच नाही तर आतून बदलण्याचा प्रयत्न करतात। शनिदेवांचा खरा उद्देश ही तुमची आत्मजागृती, शिस्तबद्धपणा, कर्मशुद्धी हाच असतो। जर तुमच्या आयुष्यात अडथळ्यांची शर्यत, आर्थिक समस्या, मानसिक ताणतणाव, वारंवार येणारं अपयश असेल तर या अमावस्येला श्रद्धेने हे उपाय नक्की करा। शनी शिक्षा देण्यासाठी नाहीत, पण ते योग्य मार्गावर आणण्यासाठी आहेत। जर तुम्हाला अशाच आध्यात्मिक आणि ज्योतिष संबंधी विषयांवर सखोल माहिती हवी असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।